नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा अगदी काही दिवसांवरती येऊन पोचलेली आहे. या दिवसांचा जर तुम्हाला परफेक्ट आणि चांगला अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा योग्य असा उपयोग करून घेणं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आता या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या अभ्यासाला आणि आपल्या तयारीसाठी देणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, इयत्ता 12वीची बोर्डाची परीक्षा आपल्याला चांगल्या प्रकारे आणि अगदी सुलभपणे चांगले गुण मिळवून देणारी जावो यासाठी काही प्रयत्न आपल्याला करायचे आहेत आणि तो प्रयत्न करण्यासाठीच आपण बोर्डाच्या परीक्षेची तयारी ह्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. मित्रांनो, 12वी बोर्डाची परीक्षेमध्ये आपल्याला इंग्रजी या विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ह्या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहे. कारण इंग्रजी हा बहुतांश विद्यार्थ्यांना अतिशय अवघड जाणारा विषय, इवन त्या विषयात पास होणं देखील फार कठीण होऊन बसले. तर अशा विषयाचा अभ्यास आपल्या भाषेतून आपल्या पद्धतीने आणि थोड्याशा चांगल्या गोष्टींचा वापर करून जर केला तर तुम्हाला नक्की ह्या विषयात चांगले गुण मिळतील. आता नक्की चांगले गुण मिळवायचे असेल तर फिक्स मार्क मिळवून देणारे असे काही प्रश्न आपल्याला ह्या विषयांमधले करावे लागतील की जिथं आपल्याला 100% गुण मिळेलच आणि आपण त्या गुणांच्या आधारे पास होऊ शकू. तर त्यासाठीच मित्रांनो ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. इंग्रजी विषयाच्या संदर्भातील फिक्स गुण आपल्याला कोणत्या प्रश्नांमध्ये मिळतील हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि याची तयारी आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमधून करत आहोत. मला वाटतं या सिरीजमधला हा 4था व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे की जिथं इंग्रजी विषयात पास होण्यासाठी काय करायचे आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मित्रांनो ट्रू ऑर फॉल्सचा प्रश्न होता की तो आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो यावरती पहिला व्हिडिओ आपण अपलोड केला. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रू ऑर फॉल्स वाक्य आपल्याला ओळखायला येतात, काही वेळेस ते चुकीचं वाक्य दुरुस्त करायला येतं. असा जर आपण सगळा एकत्रित विचार केला तर 2 ते 4 मार्काला हे ट्रू फॉल्सवरतीचे प्रश्न आहेत. त्यामध्ये ट्रिक्स वापरून तुम्ही कशा पद्धतीने ट्रू फॉल्स वाक्य ओळखू शकता किंवा त्याच्यातले ट्रू फॉल्सचे वाक्य फॉल्स दिलेली वाक्य कशी ट्रू करून लिहू शकता याची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिली. त्याचबरोबर अरेंज द सेंटेन्सचाही एक पार्ट येऊन जातो. म्हणजे हे ट्रू ऑर फॉल्स किंवा अरेंज द सेंटेन्स असे 2 जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामुख्याने आपल्याला जे 2 पॅरेग्राफ बोर्डाला विचारलेले असतात. एक सीन पॅसेज असतो आणि एक अनसीन पॅसेज आहे. त्या दोन्ही पॅसेजमध्ये ट्रू फॉल्सची वाक्य येऊ शकतात किंवा एखादे अरेंज द सेंटेन्स आणि एखाद ट्रू ऑर फॉल्स असं येऊ शकतं. आणि पुन्हा कवितेचा एक पार्ट आहे, तिथेही तुम्हाला हे ट्रू फॉल्स किंवा अरेंज द सेंटेन्सचे वाक्य येतात. असे काही वेळेस 2 मार्कासाठी, काही वेळेस 4 मार्कासाठी, काही वेळेस अरेंज द सेंटेन्स 2 मार्कासाठी, असे 4 किंवा 6 मार्काला प्रश्न तुम्हाला फक्त ह्या एका प्रश्नावरती येऊन जात आहे. तर ते कसे तुम्ही ओळखू शकता त्याचे ट्रिक्स आपण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो समरी रायटिंग हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा की तिथं तुम्हाला गुण मिळणारच आहे. 100% खात्री देऊन सांगतो की इथं गुण मिळणारच आहे. 3 मार्काचा प्रश्न आहे. तर या 3 मार्काचाही आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे कशा पद्धतीने समरी रायटिंग करून तुम्ही गुण मिळवू शकता. यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यूचा एक क्वेश्चन आहे की तिथं हमखास तुम्हाला गुण मिळणार आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे. 4च्या 4 नाही मिळू द्यात, परंतु 4 पैकी आपल्याला जास्तीत जास्त गुण इथं मिळवता येऊ शकतात आणि कशा पद्धतीने ते मिळवायचे यावरती देखील आपण व्हिडिओ अपलोड केला. मला वाटतं जर तुम्ही 8 क्वेश्चन विचारायचं तर ते 8 वाक्य क्वेश्चनची पाठ केलीत. 8मध्ये आपण 1-2 प्रश्न अजून ॲड करून 10 ते 12 क्वेश्चन पाठ केले, 12 ओळी. आणि सुरुवात कशी इंटरव्ह्यूची करायची त्याच्यात 3 ओळी आणि शेवट कशी करायची त्याच्यात 2 ओळी. अशा जर तुम्ही 12 आणि 3 4 मला वाटतं 15 ते 16 ओळी जर तुम्ही पाठ करून ठेवल्या मित्रांनो तर इथं चांगले गुण तुम्हाला इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनचेही मिळणार आहेत. तर असे आपण काही क्वेश्चन त्यामध्ये विचारात घेतले आणि त्याच्या आधारे एकंदरीत विचार केला तर पास होण्यासाठी जेवढ्या गुणांची गरज आहे तेवढे गुण तुम्हाला फक्त ह्या दिलेल्या 4 मला वाटतं 3च आपण व्हिडिओ अपलोड केले त्याच्यावरती आधारित ह्या 3 व्हिडिओमधून तुम्ही पास होण्यासाठी लागणारे गुण मिळू शकता.
पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे? फार आपण रेअर केसमध्ये जाऊन जर विचार केला तर 7 मार्कामध्ये देखील तुम्ही इंग्रजी पास होऊ शकताय. तर हे 7 मार्कावर पास कसं होतं याचाही आपण पहिल्या व्हिडिओमध्ये उल्लेख करून विद्यार्थ्यांना समजून सांगितलेला आहे. कळलं नसेल तर 2 वेळा तो व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल 7 मार्क मिळाले तरी तुम्ही कसे इंग्रजीमध्ये पास होत आहे. तर मित्रांनो, हे 7 मार्क तुम्हाला ह्या फक्त 3 व्हिडिओमधून मिळून देऊ शकतो किंवा मिळून जातील आणि तुम्ही पास होऊ शकाल. त्यामुळे इंग्रजी पास होणं अवघड नाही आहे. ह्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव मात्र तुम्हाला करावा लागेल. पहिला प्रश्न जो 4 किंवा 2 मार्काला दिला जातो, आपण विचार करूया की त्या ठिकाणी 2च मार्क आपल्याला 4 पैकी मिळालेत. कारण 4 मार्काचे प्रश्न असणारच आहे. कारण ट्रू ऑर फॉल्स मी इथं प्रश्न विचारात घेतला, पण A1 ॲक्टिव्हिटी जी आहे ती 2 मार्कासाठी असते आणि ती तीनही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे सीन पॅसेजमध्ये पण ते A1 ॲक्टिव्हिटी आहे, अनसीन पॅसेजवरती पण एक A1 ॲक्टिव्हिटी आणि पोएमवरती आधारित असलेली A1ची ॲक्टिव्हिटी. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटींमध्ये 2-2 मार्काचे प्रश्न आहेत. 3 ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहेत. 3 दुने 6 मार्क तुमचे ह्या ठिकाणी होत आहेत. त्या 6 पैकी आपल्याला फक्त ट्रू ऑर फॉल्सचे वाक्य सापडले आणि ते व्यवस्थित जर तुम्हाला व्यवस्थित करता आले तर 2 गुण तिथं मिळालेत असं गृहीत धरूया. अरेंज द सेंटेन्सचं वाक्य असतं, ते अरेंज द सेंटेन्सचं जे वाक्य आहेत त्यामध्ये 2 मार्काचे वाक्य आहे, परंतु आपण 1च मार्क पकडूयात की तिथं आपला एखादी समथिंग काहीतरी मिस्टेक झाली आणि मार्क गेला तरी 1 मार्क आपल्याला तिथून मिळेल असे व्यक्त करूयात. त्यानंतर समरी रायटिंग 3 मार्काचा प्रश्न आहे. 3 पैकीच्या 3 मार्क मी ह्या ठिकाणी गृहीत धरलेले नाही आहेत. 2च मार्क गृहीत धरतो की विद्यार्थ्यांना मिळतील आणि ह्या 2 मार्कांचं तुम्ही समरी रायटिंग व्यवस्थित करू शकता. एखादा मार्क तुमचा कट केला जाऊ शकेल. त्यानंतर इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये 4 मार्क आहेत. त्या 4 मार्कामध्ये 3 मार्क मिळवायचेच आहेत आणि ते पाठांतर करून जर तुम्ही एक 10-15 ओळीचे किंवा 10-15 वाक्यांची ती क्वेश्चन्स आहेत आणि सुरुवात आणि शेवट आहे ते सगळं पाठ करून ठेवले तर 3 मार्क तुमचे हातचे आहेत. 100% तुम्हाला ते मिळणारच आहे इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही सराव केला, व्यवस्थित अभ्यास केला, पाठांतर करून हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं की तुमचे गुण किती होत आहे पहा. 3 आणि 2 5 आणि 1 6 7 8 मार्क मित्रांनो तुमचे ह्या ठिकाणी होत आहेत. मी रिअर केस याच्यातही पकडून मार्क कमी करून विचार केलेला आहे मित्रांनो. तरी तुम्ही 8 मार्क सहज ह्या फक्त 2 ते 3 प्रश्नांमधून मिळू शकतात आणि तुम्ही इंग्रजीमध्ये पास होऊ शकता. एवढं इंग्रजीचा अभ्यास सोपा आहे आणि तुम्ही पास व्हायलाही सोपं आहे. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करायचे. 8 मार्क तुमचे या ठिकाणी होत आहेत. तर हे 8 मार्क मिळवायचे आहेत. तर हे व्हिडिओ तुम्ही 2, 3, 4 वेळा पुन्हा ऐका. त्यात सांगितलेले ट्रिक्स आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून त्याच्यातले प्रश्न शोधून त्याच्यावरती अप्लाय करा आणि आलेली उत्तरं तुमच्या शिक्षकांकडून चेक करून घ्या. अजून याच्यात काय बदल करायला हवा ते माहिती करून घ्या. इथंच तुम्ही पास झालेल्या मला पाहिजेत. याच्या व्यतिरिक्तही अजून आपल्याला मार्क वाढवायचे आहेत, परंतु मिनिमम पास होण्यासाठी जे मार्क लागत आहेत ते तर आपण एवढ्याच प्रश्नांमध्ये कव्हर केलेले आहेत. यानंतर आपण एक्स्ट्राचा वेळ देणार आहोत. अजून आपल्याकडं खूप वेळ आहे. जसं डिसेंबर महिन्यातला अजून निम्मा डिसेंबर आपण म्हणूयात की बाकी आहे, जानेवारी पूर्ण बाकी आहे आणि फेब्रुवारीतलेही काही दिवस आपल्याकडे आहेत. आणि ह्या प्रत्येक दिवसामध्ये डेली जर आपण अभ्यास केला तर नक्की तुम्ही चांगले गुण इंग्रजीमध्ये अजूनही त्याच्यामध्ये वाढ होईल. तर असे काही ग्रामरचे प्रश्न आहेत की जे आपण अभ्यासणार आहोत. ग्रामरही अभ्यासले की ग्रामरचे प्रश्न तुम्हाला बरोबर ओळखता येतील, कारण सोडवायचा भाग नाही आहे. तुम्हाला पर्याय दिलेले असतात, पर्यायातून बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर तो पर्याय बरोबर कसा निवडायचा हेही आपल्याला शिकायचे. ग्रामर देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर रायटिंग स्किलचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यातलं फक्त आपण इंटरव्ह्यू क्वेश्चनचा पार्ट पाहिला, पण याच्या व्यतिरिक्तही अजून काही सोपे प्रश्न आहेत. तिथे तर आपल्याला ट्रिक्स वापरून रायटिंग स्किल पण लक्षात ठेवायचे आणि त्याचेही गुण मिळवायचे आहेत. तिथेही गुण मिळणारच आहेत. त्यानंतर नॉव्हेलचा एक पार्ट आहे की ज्याच्यावरती आपण अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे, दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचे मार्क जात आहेत. तर तेही मार्क कसे आपल्याला मिळवता येतील आपल्या पद्धतीने अभ्यास करून, आपल्या ट्रिकचा वापर करून तिथं काही यूज होऊ शकतो का तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर पोएमचा एक पार्ट आहे की तिथं काही ॲप्रिशिएशन वगैरेचे प्रश्न आहेत. रिपोर्टिंग स्पीच जे विचारलं जातं
फिगर ऑफ स्पीच आहे पोएममध्ये असलेलं, त्याचाही काही पार्ट आहे की जो आपल्याला अभ्यासून जायचं आहे आणि त्याच्यातले गुण मिळवायचे आहेत, तोही आपल्याला करता येण्यासारखा भाग आहे. तर असे जे काही सोपे सोपे प्रश्न आहेत, पण ते आत्ता तुम्हाला थोडेसे अभ्यास करावे लागणार आहेत. आत्तापर्यंतचा भाग मी जो सांगितला तो न अभ्यास करताही तुम्ही कसे मार्क 7-8 मिळवू शकताय याचा पार्ट होता. तो एक पार्ट आपण कवर केलेला आहे. आत्ता मात्र अभ्यास करून, थोडासा अभ्यास करून अजून तुम्हाला कसे मार्क ह्या उरलेल्या भागांमधले घेता येऊ शकतात, मिळवता येऊ शकतात, त्याच्याकडं आपल्याला जायचं आहे आणि आपल्या अभ्यासातली थोडी इम्प्रूव्हमेंट करायची. मला वाटतं की ह्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही ह्या सुरुवातीच्या 3 व्हिडिओंचा अभ्यास करून 8 मार्कांपर्यंत पोहोचा. जानेवारी महिन्यामध्ये आपण हे ग्रामर, रायटिंग स्किल, नॉव्हेल, पोएम यांचा आणखी अतिरिक्त अभ्यास करा, सराव करा. त्याच्यातून याही प्रश्नांचे गुण मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी ट्रिक्स देईल. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडं ट्रिक्स आहे. ग्रामरसाठी ट्रिक्स आहे, रायटिंग स्किलसाठी ट्रिक्स आहे, नॉवेलसाठी असेल, पोएमसाठी असेल. तर त्या ट्रिक्सचा वापर करूनच आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत, जेणेकरून एखाद्या प्रश्नाचा अर्थ नाही समजला, प्रश्न नाही समजला तरीही उत्तर कसं लिहायचं याच्या काही ट्रिक्स आपण पाहणारच आहोत. त्यानंतर ज्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या फक्त ऐकून तुम्हाला येणार नाहीत. जसं एखाद्या शेतकऱ्याला शेतीमध्ये जर एखादं पीक घ्यायचं आहे तर ते पीक कसं घेतलं जातं, काय केलं जातं याची त्यांनी नुसती पुस्तकच वाचत बसलात आणि शेतीमध्ये गेलाच नाहीत तर त्याचं ते पीक येणार नाही. म्हणजे त्याला प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन कष्ट करून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हाच त्याला हे पीक घेता येतं. एखाद्याला गाडी चालवायची असेल तर गाडीत बसून गाडी चालवण्याची स्वतः प्रॅक्टिस करावी लागेल. नुसती गाडी वाचण्याचे पुस्तक वाचून त्याला येणार नाही. किंवा स्विमिंग कशी करायची, पोहायला कसं शिकायचं याचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याने जर एक बॅग भरून पुस्तक नुसती स्विमिंगवरती वाचली तर त्याला स्विमिंग येणार नाही. त्याला प्रत्यक्ष काम करावं लागेल, त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावं लागेल आणि प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिसशिवाय कुठली गोष्ट येत नाही. मग जर तुम्हाला इंग्रजीमध्ये मार्क मिळवायचे, पास व्हायचे, तर तुम्हालाही विदाऊट प्रॅक्टिस, अभ्यास केल्याशिवाय मार्क मिळणार नाही. जसं आपण शेतकऱ्यांना म्हणतो तुम्ही कष्ट करा म्हणजे तुम्हाला तुमचं पीक चांगलं येईल. पोहणाऱ्याला सांगतो की तू पाण्यात जा, त्या ठिकाणी ट्राय कर, तेव्हा तुला पोहता येईल. तसंच तुम्ही इंग्रजीमध्ये जाऊन इंग्रजीचे हे सगळे प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करावा लागेल तर मार्क मिळणार आहेत. फक्त लोकांचे व्हिडिओ ऐकून किंवा याचे त्याचे काही पॉईंट्स ऐकून तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. प्रत्यक्षात तुम्हाला त्यामध्ये काम करावं लागेल, भाग घ्यावा लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, तरच तुम्हाला हे गुण मिळू शकतात. प्रॅक्टिस करायची आपल्याला. त्यानंतर डेली आपण स्टडी व्हिडिओ इंग्रजीचा एक अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून रोज काहीतरी इंग्रजीचा अभ्यास होईल आणि त्या झालेल्या अभ्यासातून काहीतरी का होईना आपल्याला समजेल आणि त्याच्यातला फायदा इंग्रजीचा पेपरमध्ये लिहित असताना होईल आणि तिथून तुम्हाला मार्क मिळतील. इंग्रजी अवघड नाही आहे. डेली आपण त्याचा अभ्यास करायला लागलो की तुम्हाला कळेल किती सोप्या प्रकारचं इंग्रजी असतं. पण आपण त्याला त्या पद्धतीने विचारात घेतले नाही किंवा त्याच्याकडे पाहिलेलं नाही, म्हणून ते अवघड झालेलं आहे. ते आपण सोपं करण्याचा प्रयत्न करणार आहोत डेली व्हिडिओच्या माध्यमातून. आणि स्टेप बाय स्टेप आपण काम करत जाऊया परीक्षेमध्ये पर्यंत, जेणेकरून इंग्रजी विषयाची जी भीती आहे आणि इंग्रजी विषयात जे कमी मार्क मिळतात ती कमी मार्कांची आत्तापर्यंतची जी सिरियस आपल्या आयुष्यात सुरू आहे ती आपल्याला कुठेतरी इथं थांबवायची आहे. आणि इंग्रजीच्या वाढणाऱ्या मार्काच्या सिरीजला या वर्षापासून आपण सुरुवात करणार आहोत. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि डेली अभ्यास करा. असं स्टेप बाय स्टेप आपण जर गेलो तर नक्की तुम्हाला इंग्रजी विषयात चांगले गुण ह्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळते मित्रांनो. तर मित्रांनो, इंग्रजी हा विषय कशा पद्धतीने आपल्याला बोर्डामध्ये सॉल्व करायचा, सोडवायचा आणि चांगले गुण मिळवायचे या संदर्भात आपण कामकाज करतो आहे. याचबरोबर इतर विषयाच्या संदर्भात देखील आपल्याला काम करायचे आहे, परंतु इंग्रजीवरती थोडासा एक्स्ट्रा फोकस आपल्याला द्यायचा आहे. बाकीचे विषय तुम्ही सोडू शकाल पण इंग्रजी सुटत नाही आहे, म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे. आणि इंग्रजी हा मी 12वीला तो विषय शिकवत नाही आहे, त्यामुळे एक्स्ट्राचा मला स्टडी करण्यासाठी वेळ जातो आहे आणि आपल्या इतर विषयांसाठी जे महत्त्वाचे प्रश्न द्यायचे आहेत किंवा इतर गोष्टी आपल्याला शोधून काढायचे आहेत त्याच्यासाठी फार कमी वेळ मिळतो आहे. परंतु काय हरकत नाही, आपण त्याच्यासाठीही प्रयत्न करणारच आहोत. डेली काहीतरी अभ्यासाचे व्हिडिओ अपलोड होतील. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला कळेल आणि एकदा तो व्हिडिओ नजरेखालून घाला, एकदा ऐकून घ्या. जर त्याच्यातली काही गोष्टी तुम्हाला वाटल्या की अरे ह्या आपल्या फायद्यासाठी तर व्हिडिओ
पाहून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा रिपीट तो व्हिडिओ तुम्हाला ऐकता येईल पाहिजे सेव्ह करून घ्या, जेणेकरून आपल्याला फायदा होणारं काहीतरी मिळतं आहे का हे प्रत्येक व्हिडिओमध्ये चेक करा. फक्त गंमत म्हणून व्हिडिओ आलेला आहे आणि तो फक्त पाहायचा आणि फॉरवर्ड करून पाहायचा, तर असं करून तुम्हाला त्याचे कुठलेही फायदे होणार नाहीत. कुठल्यातरी एका शिक्षकाच्या व्हिडिओच्या पाठीमागं लागा, त्याची एक स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे अभ्यास करत जा. नक्की तुम्हाला फायदा होईल. एखादा व्हिडिओ ह्या शिक्षकाचा ऐकतो, एखादा व्हिडिओ त्या शिक्षकाचा ऐकतो, तो काहीतरी वेगळ्या मार्गाने सांगत असतो, दुसरा शिक्षक कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने सांगतो आणि एकाचाही मार्ग आपल्याला कळत नाही आणि मग त्याचा उपयोग होत नाही. म्हणून धरसोड वृत्ती सोडून द्या. स्टेप बाय स्टेप कुठला तरी एखादा मेंटर पकडा. जर मी सांगितलेल्या गोष्टी कळत असेल तर त्या फॉलो करा आणि वाटलं की याच्यापेक्षाही मला बेस्ट करता येईल ह्या दुसऱ्या शिक्षकाचा ऐकून, तो त्याचे व्हिडिओ फॉलो करा. परंतु अभ्यास करा आणि त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये करून घ्या. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.